नमस्कार सगळ्यांना. वेलकम टू रँक फोर्स मेंटरशिप. मी श्रीनाथ साबळे, सेकंड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम विज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. आजचा हा जो सेशन आहे तो आहे आपल्यावर की जे चॅप्टर वाईज मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. कोणत्या सब्जेक्टसाठी? तर बायोलॉजीसाठी. ठीक आहे. तर बायोलॉजीसाठी जे आपले चॅप्टर वाईज मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण ते सगळे बघणार आहे, जे तुम्हाला हेल्प करतील 320 पेक्षा जास्त मार्क पाडायला नीट 2026 साठी. ठीक आहे. आता जो सगळ्यात पहिले आपण बघणार आहे ते आहे की क्लास 11 साठी. क्लास 11 मध्ये सगळ्यात जो पहिला चॅप्टर आहे तो कोणता आहे? द लिव्हिंग वर्ल्ड. त्याच्यामध्ये काय येतं आपल्याकडे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक येतो टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज. हे जर का आपण एकदा करून टाकलं तर आपले क्वेश्चन्स होते, याच्यातून सगळ्यात जास्त क्वेश्चन्स पडतात. ठीक आहे. याच्यात सगळ्यात जास्त वेटेज असतं टॉपिक्स. ठीक आहे ना. त्यानंतर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये NCERT मध्ये टेबल दिले, टेबल 2.1. त्यानंतर किंगडम मोनेरा आणि किंगडम फंगाय करून टाकते चांगले. त्यानंतर प्लांट किंगडम मध्ये अल्गी आणि ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे पुढचा चॅप्टर कोणता येतो? अॅनिमल किंगडम. अॅनिमल किंगडम मध्ये सायंटिफिक नेम्स, डिस्टिंक्टिव्ह फीचर्स ऑफ फायलम्स आणि टेबल 4.2 जो दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे. हा सर्वचा आपल्याला जो PDF आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटणार आहे. ठीक आहे. यामध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहे की मॉर्फोलॉजी फ्लॉवरिंग प्लांट साठी आपल्याकडे कोणता आहे. ठीक आहे. कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स जसं की रिजन्स ऑफ फ्रुट्स, त्यानंतर फ्लावर, एस्टिवेशन, सोलेनेसी फॅमिली जी असते आपल्याकडे. ठीक आहे. त्यानंतर अॅनाटॉमी मध्ये आपल्या अॅनाटॉमी फ्लॉवरिंग प्लांट मध्ये दिलेले टिश्यू सिस्टम. ठीक आहे. असेच सर्व चॅप्टरसाठी आपल्याला जे आहे ते इम्पॉर्टंट टॉपिक्स जे असतात ते दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे जे क्लास 12 सुद्धा आहे, क्लास 12 साठी सुद्धा आपल्याकडे काय दिलेले हे टॉपिक्स दिलेले आहेत. हे जे आहेत हे सगळ्यात जास्त वेटेज वाले टॉपिक्स आहेत. ठीक आहे. जर तुम्ही हे असे टॉपिक चांगल्याने करसाल तर तुमचा काय होईल आणि फायदा होईल. ठीक आहे. तर हे एवढं जे आहे, जेवढे जर तुम्ही टॉपिक चांगल्याने केले तर तुमचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे इथे. यातून सर्वात जास्त क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्या पेपरमध्ये पडतात. ठीक आहे. हे आहे मोस्ट IMP, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. ठीक आहे का? चालेल. याच्यात तुम्ही काय करायचं की तुमची जे सर्वात पहिले NCERT रीड करायची आणि NCERT रीड झाल्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स त्या टॉपिकचे तुम्ही चांगल्याने सॉल्व्ह करून घ्या. म्हणजे तुमचे हे जे टॉपिक्स आहेत ते चांगल्याने प्रिपेअर होऊन जातील. ठीक आहे. चालेल. तर मग हे जे PDF आहे तुम्हाला हे भेटून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जे लिंक दिसून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आणि आमचं जे व्हॉट्सअप चॅनल ते सुद्धा जॉईन करायला नका विसरू. ठीक आहे. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू सो मच आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब रँक फोर्स मेंटरशिप YouTube चॅनल. थँक्यू.